अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या घरात कोणी मुलगा किंवा मुलगी लग्नाचे असतील तर अशांना घरी तुळशीचं लग्न करावं असं सांगितलं जातं. कारण तुळशीचं लग्न केल्यानंतर घरातल्या मुलामुलींच्या विवाहाचे योग लवकर जुळून येतात असं म्हणतात. म्हणून ज्यांच्याकडे विवाहयोग्य मुलं मुली आहेत त्यांनी तर तुळशी विवाह आवर्जून करायलाच हवा. पण इतरांनी सुद्धा तुळशी विवाह करावा, कारण त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर सद्गुणी अपत्याची अर्थात सद्गुणी संतान प्राप्तीसुद्धा होते असं सुद्धा म्हटलं जातं. आता यंदा 2 नोव्हेंबरपासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होणार आहे आणि 5 नोव्हेंबरपर्यंत तुळशीचं लग्न लावलं जाईल. 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या घरी तुळशीचं लग्न लावण्याचा विचार जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघा. घरच्या घरी तुळशीचा विवाह कसा करावा हे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्तिकी एकादशी नंतर सगळ्या मंगल कार्यांची सुरुवात केली जाते. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. तुळशी विवाहासाठी जे साहित्य लागतं त्याची यादी याप्रमाणे आहे. मुळा, आवळा, मनुके, रताळे, शिंगाडे, चिंच, कोथिंबीर, पेरू, इतर हंगामातली फळं, मंडप तयार करण्यासाठी ऊस, भगवान विष्णूंची मूर्ती. आता इथे लक्षात घ्यायचंय की जशी तुमच्या गावची घरची पद्धत असेल तसं तुम्ही करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर काही भागांमध्ये देवघरातील छोटी बालकृष्णाची मूर्तीच घेतली जाते आणि त्याच्याशी तुळशीचा विवाह हा केला जातो. तर काही भागांमध्ये शालिग्राम जे विष्णूचंच रूप आहे तो शालिग्राम घेऊन त्याच्याशी तुळशीचं लग्न हे लावलं जातं. म्हणून मी म्हटलं की जशी तुमच्या गावची किंवा घरची पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. आता साहित्यामध्ये पुढे आपल्याला लागेल तुळशीचं रोप, धूप, दिवा, हळदी कुंकू, कपडे, हार, झेंडूची फुले, शृंगाराचं साहित्य, हळद आणि लाल रंगाचे वस्त्र. त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी साडी, चोळी, नथ, दागिने, मंगळसूत्र, जोडवी, खण आणि नारळ, मध, त्याचबरोबर 1 कपभर दूध. विवाहाच्या 1 दिवस आधी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करून घ्या. वृंदावनामध्ये ऊस, झेंडूची फुले घाला. मुळाची, चिंच आणि आवळे सुद्धा ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी करतात. दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचं लग्न थाटामाटात लावलं जातं. घरच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येतं. तुळशी वृंदावन तसंच कुंडी रंगवून त्यावर राधा दामोदराचं चित्र काढण्यात येतं. आता फ्लॅट संस्कृतीमध्ये अनेकांना तुळशीला आपल्या बाल्कनीतच ठेवावं लागतं, त्यामुळे तिथंच लग्न लावलं जातं. तुळशीच्या रोपट्याला लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं. तुळशी विवाहाला तुमचे अंगण किंवा गॅलरी जे काही असेल ते आकर्षक रांगोळ्यांनी सजवावं. अगदी काही ठिकाणी तुळशीला नऊवारी साडीसुद्धा नेसवली जाते. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या हौशेप्रमाणे तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात काय तर तुळशीचं लग्न आहे त्यामुळे तिला नवरीसारखं नटवण्यात येतं. तुळशीची गौरीप्रमाणेच पूजा केली जाते. तिला साडी, चोळी, नथ, दागिने घातले जातात. मंगळसूत्र, जोडवी हे सगळं आपण अर्पण केलं जातं आणि खणा नारळाने तिची ओटी देखील भरली जाते. तुळशीला नैवेद्यासाठी गोड धोडाचे पदार्थ करावेत. आता मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरणं लावा. कुठलंही मंगल कार्य असलं की सगळ्यात आधी आपण गणपतीची पूजा करतो, त्याप्रमाणे इथे सुद्धा गणेश पूजन करावं. गणपतीला हळदी कुंकू, अक्षदा आणि लाल फुलं अर्पण करावी. तुळशीला आणि बाळकृष्णाला किंवा शालिग्रामला हळद लावावी. मंडपावर सुद्धा थोडीशी हळद लावावी आणि गोरज मुहूर्तावर वराचंही पूजन करावं. मंत्र उच्चारासहित कन्येस दान करावं, अर्थात तुळशीचं दान करावं. मुहूर्तावर बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह हा लावला जातो. त्यानंतर दान दक्षिणा अर्पण करून सर्व आप्तेष्टांनी मिळून भोजन करावं. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. श्रद्धाभक्तीने हे सर्व विधी पार पाडावे म्हणजे नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.
त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.